भाग्यवान आहात आपण, आणि मी हे फक्त कौतुक करायचंय म्हणून म्हणत नाहीये, तर खरोखरच आपण भाग्यवान आहात. असं म्हणतात की कीटकांना सर्वात कमी आयुष्य असतं, कीटकांपेक्षाही जास्त आयुष्य पक्ष्यांना असतं आणि पक्ष्यांपेक्षाही जास्त आयुष्य झाडांना असतं. तुलसीदास रामचरितमानसमध्ये उल्लेख करता तो हाच अक्षयवट विश्वास. हा अक्षयवट विश्वास वटवृक्ष प्रयागराजला आहे. लाखो हिंदू श्रद्धेने अक्षय वटवृक्षाची पूजा करतात. हिंदू लोक याला आपला आदर्श मानतात, म्हणून अकबराने तो कापला आणि त्यावर मोठी लोखंडी कढाई पालथी घातली. तरी देखील हा वटवृक्ष त्या कढाईला झुगारून वर आला आणि आज देखील आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच की झाडांना जास्त आयुष्य असतं. झाडांपेक्षाही जास्त आयुष्य हे दगडांना असतं. दगडांना लाखो करोडो वर्षाचं आयुष्य असतं. ज्यावेळेस रामप्रभू वनवासात होते व रामप्रभू हरिणरूपी मारीचाच्या मागे पळून नदीकाठाने आपल्याच गावाकडे आले होते व त्यांच्या शोधात लक्ष्मणजी सुद्धा आले होते. रामप्रभू व लक्ष्मणजी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आणि अखिल जगविश्राम प्रभू रामचंद्रांचं आसन होण्याचं भाग्य येथील दगडांना मिळालं. इतक्या दुर्लभ भगवंताची संगती येथील दगडांना घडली आणि अशा या दगडांची संगती आज तुम्हा आम्हाला वर्तमानात घडत आहे, हे आपलंही भाग्य आहे. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी जिजाऊ महासाहेबांच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज होते ना, त्यावेळी जिजाऊ महासाहेबांचा प्रवास देखील आपल्याच तालुक्यातून झाला होता व महासाहेबांनी एक रात्र मुक्कामही केला होता. खरोखर किती भाग्य आहे आपलं. आणि अशा या भाग्यवान गावामध्ये मला शब्दरूपी फुलांनी शिवप्रभूंची पूजा करायची संधी मिळते, हे माझंही भाग्य आहे. मी इथे जितका वेळ बोलेल तितका वेळ तुम्हाला अजिबात बोर होऊ देणार नाही किंवा कंटाळा येऊ देणार नाही. ही माझी आत्मप्रौढी नाही. असंही नाही की मी खूप छान बोलते, पण माझ्या राजावर, माझ्या शिवछत्रपतीवर विश्वास आहे. अहो, ज्या चरित्राच्या श्रवणाने मेलेल्या मुर्द्यांना देखील नवसंजीवनी प्राप्त होते. पारतंत्र्याच्या ओझीने पिचलेले, थकलेले, हरलेल्यांची मनगट या चरित्राच्या श्रवणाने स्वातंत्र्यासाठी मरायला आणि मारायला तयार होतात. ते चरित्र माझ्या समोर बसलेल्या जातीवंत मराठ्यांना बोर कसं होऊ देणार. इंग्लिश कवी शेले असं म्हणतो की टेल अ सॉन्ग ऑन युअर यूथ, लिव्ह अँड आय टोल्ड फ्युचर इन युअर नॅशनल. तुम्ही तुमच्या तरुणांच्या ओठावरील गाणं मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. आणि आजच्या आमच्या तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत मला सांगा ना, कोणची गाणी आहेत? येतात का तुम्हाला गाणी? कमीच सांगू. आज की रात मजा उसका आंखों से लीजिए. आणि अशी जर गाणी आमच्या तरुणांच्या ओठावर असतील तर आपल्या देशाचं भविष्य किती अंधारात आहे हे सांगायला एखाद्या ज्योतिषाची देखील गरज भासणार नाही. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणाले होते की 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल, पण आता 2025 आला तरी भारत महासत्ता झाला नाही. याचं कारण आमच्या तरुणांच्या ओठावर छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत, धर्मवीर संभाजी महाराज नाहीयेत, आमच्या तरुणांच्या ओठावर आहेत आलिया, दीपिका, कियारा. याचा परिणाम असा झाला आमची तरुण ध्येय शून्य झाली, आत्मविश्वास शून्य झाली, कमालीची आत्मकेंद्री झाली. IIT मध्ये देशात टॉपर, पण मनासारखी नोकरी नाही म्हणून आत्महत्या. 10वीला नापास झालो म्हणून आत्महत्या. एकाने तर का आत्महत्या केली म्हणे माहितीये का? ती मला नाही म्हणाली म्हणून आत्महत्या. स्वर्गीय दादा कोंडके आपल्या एका भाषणात असं म्हणाले होते की मैंने दिल दिया तुझको तोहफा समझकर, मैंने दिल दिया तुझको तोहफा समझकर, मगर ये जालिम तू इस पे बैठ गई सोफा समझकर, मगर ये जालिम तू इस पे बैठ गई सोफा समझकर. अरे दिल म्हणजे हृदय, आणि हृदयासारखी पवित्र गोष्ट एखाद्या मुलीला देण्यापेक्षा, मुलाला देण्यापेक्षा भारत मातेला दे, भगव्या झेंड्याला दे, छत्रपती शिवाजी महाराजांना दे. मागच्या पिढीत एक बरं होतं व मागच्या पिढीत नावं तरी शिवाजी, संभाजी, तानाजी ठेवली जायची. यामुळे निदान या महापुरुषांचं स्मरण तरी व्हायचं. आणि आताची नावं बघा, टिंकू, मिंकू, पिंकू. आम्हालाच वाटत नाही ना की आमच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज बनावं, धर्मवीर संभाजी महाराज बनावं. आडतच नाही तर पोहरत कुठून येणार. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या ओठावर नको ते आमच्या आचार विचार व्यवहाराचे विषय झाले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आमचा रक्तगट बनला पाहिजे, तरच काहीतरी विधायक होऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराज हे मिरवायचे विषय नाहीत, दाखवायचे विषय नाहीत, ते प्रदर्शनाचे विषय नाहीत, ते दर्शनाचे विषय आहेत. आणि दर्शन म्हणजे आपण करतो ते दर्शन नाही, दर्शन म्हणजे ज्ञान दर्शन, शास्त्र दर्शन. जसं व्याकरण हे धर्मशास्त्र आहे, न्याय हे प्रमाणशास्त्र आहे, मीमांसा हे धर्मशास्त्र आहे, वेदांत हे मुक्तीचं शास्त्र आहे, तसंच शिवचरित्र हे जगण्याचं शास्त्र आहे. शिवचरित्र हे शास्त्र ऑफ लाईफ मॅनेजमेंट. जसं भागवत आम्हाला मरावं कसं हे शिकवतं, त्याचप्रमाणे शिवचरित्र आम्हाला जगावं कसं हे शिकवतं.
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज हे आमच्या बोलण्याचे विषय नको, ते आमच्या आचार विचार व्यवहाराचे विषय झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे फक्त बोलण्यापुरते आणि राजकारणापुरते मर्यादित ठेवलं तर काय होतं? अहो 350 वर्ष झाली माझ्या महाराजांच्या समाधीला. 350 वर्षापासून माझ्या महाराजांचे किल्ले उन्हा वाऱ्यात थंडी पावसात जशीच्या तशी उभे आहेत आणि आम्ही बांधलेला महाराजांचा एक पुतळा एक वर्षभरही उभा राहू शकला नाही. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, महाराजांचा एखादा किल्ला पडला असता किंवा कोसळला असता तर महाराजांनी काय केलं असतं? महाराजांनी कडक कारवाई केली असती. महाराज माफी मागत बसले नसते. अहो ज्यांनी हे स्वराज्य उभं केलं त्यांचा एक पुतळा आम्ही एक वर्षभरही उभा ठेवू शकलो नाही. मग मला सांगा कसा होणार भारत महासत्ता? मला वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एखाद्या विलक्षण पराक्रमाचं वर्णन करावं, पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विलक्षण पराक्रमाचं वर्णन तर सगळेच करतात. मग माझ्या डोक्यात विचार आला, आता नुकतेच मागच्या वर्षी प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचं उद्घाटन झालं. भाग्यवान आहात आपण की आपल्याला ऐतिहासिक सणाचं साक्षीदार होता आलं. शेकडो वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर प्रभू रामचंद्र स्वतंत्र झाले आणि आता सिंहासनावरही विराजमान देखील झाले. पण रामराज्य अजूनही बाकी आहे. रामराज्य इतिहासात फक्त दोनदाच झालं. तेव्हा पहिले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले होते तेव्हा आणि प्रभू रामचंद्र राजे झाले होते तेव्हा. मग मी विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज व रामप्रभू यांच्या जीवनातील साम्य सांगावं, तर काही साम्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराज व रामप्रभू यांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती देखील सारखीच होती. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या जन्माच्या आधी रावणाने अन्याय अत्याचाराचे सत्र अवलंबले होते. साधू संतांना ऋषी मुनींना त्रास देणे, त्यांचे यज्ञभंग करणे, बायका पळवणे, संपत्ती लुटणे असे उपक्रम रावणाने चालू केले होते आणि त्याचे चेले चपाटेही तेच करत होते आणि औरंगजेबानेही तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू रामचंद्र यांच्यात आणखी एक साम्य आहे. दोघांनी आपल्या कार्याची सुरुवात अतिशय बालवयात केली. 14 वर्षाच्या जेव्हा विश्वामित्र त्यांना यज्ञ रक्षणासाठी घेऊन गेले आणि 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका कसाईचे हात कलम केले. ते कसं आहे ना, फक्त गोमातेला राज्यमातेचा दर्जा देऊन भागत नाही तर तिचे संगोपनही करता आले पाहिजे. पण इथं आय एम अ बीफ गाय म्हणत गोमांस भक्षण करणाऱ्याच्या घरी जाऊन प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेला आमंत्रित केलं जातं. तिथं आपण काय अपेक्षा करणार? एकदा शहाजीराजे बाळशुभांना घेऊन विजापुरी दरबारी गेले व शहाजीराजांनी बाळशुभांना सांगितलं, बाळराजे शहाला मुजरा घाला. पण बाळराजांनी मुजरा घातला नाही. मग जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, बाळराजे मुजरा का केला नाही? या प्रसंगाचं अतिशय बारदार वर्णन कवी दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी करतात. कवी वर्णन करतात, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, गो ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकष्ट, न्याय नीती उरली नाही सारेच भोगती कष्ट, हा घोर मांडिला त्यांनी त्यांच्या पुढे जाऊनी, देश अभिमान सोडूनी, प्रेमाच्या मंगल माते लववे आहे शिरमाते. तू सांग तुझ्या चरणासीही कापून ठेवेन मान, तू सांगतास चरणासीही तोडून ठेवेन मान, गोब्राह्मण यांच्या करता खडगावर ठेवीन मान, परिवर्के सत्ताधारी गृह शिरूनी झाले वैरी, बघताच दयांना भारी संकृत वृत्ती होते मम लववे आहे शिरमाते. सुलतान झाला कुद्ध उमराम झाला कुद्ध, जनके होल हतबद्ध, परी तुझी आणि अंबेची श्रीकृपा असावी शुद्ध, मावळचे जमुनी भाई मी स्थापेल मराठे शाही, आणि गाडीला आदिलशाही बोलतो सत्य जय गमते लववे आहे शिरमाते. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी किती कठोर शब्दात उत्तर दिलं. आणि आजच्या आमच्या 14 वर्षाच्या मुलांना अंधारात बाहेर जायचं असलं ना तरी आईला उठवावं लागतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रामायण महाभारत ऐकत मोठे झाले आणि आजची मुलं कार्टून बघत रील्स बनवत मोठी होत आहेत. मागच्या पिढीत अनेक मुलींनी देवीची लस घेण्यास नकार दिला, का तर त्यामुळे शरीरावर वर्ण होतात. त्यांना तर मिस इंडिया व्हायचं होतं ना. अगदी बालवयातच रॅम्प वॉकची ट्रेनिंग. अगं बाई, तू या वर्णांची पर्वा करू नकोस. तुझ्या शरीरावर असंख्य वर्ण असू दे, पण तू या देशासाठी लढणारी दाशीची राणी झाली पाहिजेस, हाडा राणी झाली पाहिजेस, राणी दुर्गावती झाली पाहिजेस, दोन छत्रपतींना घडवणारी मासाहेब जिजाऊ झाली पाहिजेस.
भगवान राम आणि रावण यांच्यात काही साम्य होतं. रावण शूर होता, पराक्रमी होता, बलवान होता, त्याच्याकडे सत्ता संपत्ती सगळं होतं. पण शास्त्रकारांनी वर्णन केल्याप्रमाणे विद्यादाय धनमदाय बलप्रेक्षम पीडादाय, त्याच्या सगळ्या सत्ता संपत्ती बल लोकांना त्रास देण्यासाठी होता आणि प्रभू रामचंद्रांचं सगळं सामर्थ्य जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या सुखासाठी होतं. या जगात प्रभू रामचंद्र असे एकमेव राजे झाले की त्यांनी आपल्या जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या सुखासाठी स्वतःच्या प्राणवल्लभेचा देखील त्याग केला. एका कवीनं म्हटलं आहे, राम होने में और रावण होने में बस अंतरित नाही, एक लोगों को खुशी तो दुसरा गम देत आहे. तसंच शिवाजी महाराजांपूर्वी त्या काळी सुद्धा पंडित नव्हते असंही नाही, शूर बलाढ्य बलवान नव्हते असंही नाही, पण त्यांचा सगळं पराक्रम, सगळं पांडित्य, सगळं बल, सगळी सत्ता जनतेला त्रास देणाऱ्या, दुःख देणाऱ्या त्या मुघलांच्या पदशाच्या बाजूने होते. आमचेच मिर्झा राजे जयसिंग आमच्याच छत्रपतींच्या पराभवासाठी भगवान एकलिंगजींना साकडं घालत होती. आमचेच जयचंद आमचेच पुणे उद्ध्वस्त करत होते, आमचेच मुरार जगदेव आमचेच पुणे उद्ध्वस्त करत होते, आमचेच जयचंद त्यांचा सगळा पराक्रम पृथ्वीराजांच्या पराभवासाठी वापरत होते. आमचेच जगन्नाथ पंडित त्यांचं सगळं पांडित्य अकबराच्या चरणी वाहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सगळं सामर्थ्य, सगळं धैर्य, सगळं शौर्य स्वराज्य स्थापनेसाठी वापरलं आणि जनतेच्या कल्याणासाठी वापरलं. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी सह्याद्री होता, त्यावर उत्तुंग गिरिदुर्ग होते, मुसद्दी मंडळी होती, पण या सगळ्यांचा समन्वय करून कोणाला स्वराज्य स्थापन करता आलं नाही. येथेच महाराजांचं मोठेपण लक्षात येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या साधनांच्या बळावर स्वराज्य स्थापन करून दाखवले. जसे राम हे भगवत अवतार आहेत, तसे छत्रपती शिवाजी महाराज देखील ईश्वरी अवतार आहेत, असा उल्लेख कविभूषण कवींद्र परमानंद समर्थ रामदास स्वामी करतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान राम यांच्यात आणखीन एक साम्य आहे. दोघे मूर्तिमंत ध्येयाचे पुतळे. प्रभूंचा उद्या राज्याभिषेक होणार होता, तिथं प्रभूंना वनवासाला जावं लागलं. अंतकरणात क्वचित सुद्धा दुःख नाही. अगदी बालवयापासून खर, दुष्टांत इत्यादी सैन्याचा धुवा उडवला. आपल्यासारखा एखादा असता तर अशा परिस्थितीत हात पेरले मेला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब की ज्याने आपल्या स्वतःच्या बापाला सोडले नाही, आपल्या स्वतःच्या सख्या भावाला क्रूरपणे ठार केले, अशा औरंगजेबाच्या कैदेत छत्रपती शिवाजी महाराज 1,30,000ची चिरवंत फौज घेऊन पुण्याच्या लाल महालात शाहिस्तखान ठाण मानून बसला होता. 1,30,000च्या फौजेत घुसून शाहिस्तखानाची बोट छाटली. यासाठी योजना नियोजन तर आहेच, पण धैर्याचा विचार करा, शौर्याचा विचार करा. एक गोष्ट सांगते की छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती आपल्या देशात नाही, फक्त भारतात नाही तर अमेरिका सारख्या देशात सुद्धा आहे. साताऱ्यापाशी एक भोर नावाचं गाव आहे. त्या भोर नावाच्या गावातले काही तरुण अमेरिकेत गेले व तेथील एका माणसाने त्यांना विचारलं, बाबा रे तुम्ही कुठून आलात? त्या माणसांना वाटलं की या माणसाला कुठं महाराष्ट्र म्हणजे माहीत असेल. त्यांनी सांगितलं एक आशिया नावाचा खंड आहे, त्या आशिया नावाच्या खंडात भारत नावाचा देश आहे आणि त्या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र नावाच्या राज्यात भारत नावाचा देश आहे. महाराष्ट्र नावाच्या राज्यात सातारा नावाचा जिल्हा आहे आणि त्या सातारा नावाच्या जिल्ह्यात भोर नावाचं गाव आहे. तेथून आम्ही आलोय. त्या इंग्लिश माणसाने, अमेरिकेतील माणसाने उत्तर दिलं, बाबा रे तुम्ही मला एवढं कशाला सांगितलं? तुम्ही मला इतकं सांगितलं असतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलोय, तरी मला समजलं असतं रे बाबांनो. अंधार झाला की रात्र म्हणतात, अंधार झाला की रात्र म्हणतात, भात शिजला की तांदूळ शिजले की भात म्हणतात. अरे ज्याला महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे ते माहित नाही, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630, शाहिस्तखानाची फजिती 1663, आग्र्याहून सुटका 1666, कोढाणा जिंकला 1670 आणि महाराजांचा राज्याभिषेक 1675 आणि महाराजांचा मृत्यू 1680. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतकाच का? आज आपण येथे खूप भव्य दिव्य शिवजयंती साजरी करत आहोत. आपण सर्वांनी इतिहासाचा अभ्यास खूपच केलाय. खूपच म्हटलं तरी 4थीच्या पुस्तकाच्या बाहेर काहीच नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरूच शकत नाही, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडूच शकत नाही. हा एक इतिहास आहे. इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. पण साक्षर मराठे यापासून बेदखल राहिले की काय याची शंका आज अलीकडे येऊ लागली आहे. पण
पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यावर आपण इथे उपस्थित झाला याची साक्षी तुमच्या आमच्या काळजामध्ये तो राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहे. इथल्या मातीमधला एखादा ढेकूळ उचलला आणि तो पाण्यात टाकला ना, त्या पाण्यावर जो तरंग उठेल ना, तो याच मातीत खिळचिटलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूला सह्याद्रीची उंची उगाच वाढली नाही. सह्याद्रीची सैर करणं कुणा ऐरागैराचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्रीचं पेल अजून कुणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. पावनखिंड म्हटलं की शिवाकाशी त्यांचा त्याग डोळ्यासमोर येतो. अरे विशालगड जरी आज हिरव्या पडक्यांनी सजला असला ना, तरी 350 वर्षांपूर्वी सगळी पडकी पाडून फेकून देते एक भगवा फडकत होता तो पराक्रम आजही डोळ्यासमोर येतो. ही सुरुवात कोठून झाली? कोठून ही ठिणगी पडली? बाजी प्रभू शिवाकाशी जसे अनेक मराठी भूत खिंडीत दरडून थांबायला तयार झाली. कशातनं त्यांना ही ताकद मिळाली? त्याची सुरुवात एका कथेपासून आहे. ती कथा म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1659. 32 दाताचा माजलेला बोकड आई भवानीच्या मूर्तीवर घाला घालून हिंदवी स्वराज्यावर चालून आला होता. मैं जाऊंगा उस दक्खन के घाटी में, मैं जाऊंगा उस दक्खन के घाटी में, और बगावत करने वाला वह लड़का सिवा मुझे जिस हालत में मिले जिंदा या मुर्दा हजारों तदीर शाह के सामने पेश करूंगा असं म्हणणारा अफजल खान तेथे आलेला आहे. तुमच्या माझा नव्हे, उभ्या हिंदुस्थानाच्या भाग्याचा दिवस, या भगव्या झेंड्याचा भाग्याचा दिवस, 33 कोटी देवी देवतांच्या भाग्याचा दिवस. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, छत्रपति ने घुसवा दिया था भगवा उसके छाती में, छत्रपति ने घुसवा दिया था भगवा उसके छाती में. इथे जमलेल्या शिवभक्तांना सांगताना मला अभिमान वाटतो की या जगात सर्वात जास्त पुतळे शिवाजी महाराजांचे आहेत. महाराष्ट्रात नव्हे, राष्ट्रात नव्हे, तर जिथं जिथं मानवजात अस्तित्वात आहे ना, तिथं तिथं जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात. ज्याच्या विषयाला तोड नाही त्याला कोबऱ्या म्हणतात. अरे ज्याने लावली मोगलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर तो जीवाशी होतो. जो राजा आपल्या प्रजाजनाच्या कल्याणासाठी जीवाशी खेळतो ना, तो. औरंगजेबाच्या मानानं महाराजांचं हिंदवी स्वराज्य खूप छोटं होतं, तरी औरंगजेबाला ते नष्ट करता आलं नाही. कारण महाराजांचा एक मावळा हा गड किल्ल्यासारखा होता. महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं कार्यक्षम होतं की सुरतेत कुणाकडे किती मालमत्ता आहे महाराजांना आधीच माहीत असायचं. आणि आजचं आमचं गुप्तहेर खातं अतिरेकी येतात, हल्ला करून जातात आणि मग आपल्या गुप्तहेर खात्याला कळतं की अतिरेकी आले आणि हल्ला करून गेले. महाराजांच्या काळात बलात्काराच्या फक्त 2च घटना घडल्या. पहिली कोट्याच्या रांगाचे पाटलाज, याचे हात पाय कलम करण्यात आले, आणि दुसरी म्हणजे रंगोतील कुलकर्णी. हा तर इतका घाबरला होता की हा पळून जावळीच्या जंगलात गेला. आणि जावळीच्या जंगलाचा वाऱ्याने पाला जरी हल्ला ना, तर त्याला वाटायचं की शिवाजीची मावळे आलेत मला घेऊन जायला. त्यामुळे तो असाच हार्ट अटॅकने मेला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्वात महत्वाचं काय शिकायचं तर छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसन होते आणि आजची आमची तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत ऐकलं नाही तर ते आत्मसात केलं. मी तुम्हाला पहिले सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे रामायण महाभारत ऐकत मोठे झाले आणि आपण जे रामायण महाभारत ऐकतो त्यात मोठे अंतर आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रामायण महाभारत ऐकलं ते मासाहेब जिजाऊंकडून आणि आपण जे रामायण महाभारत ऐकतो ते व्यावसायिक पोटार्थी कथाकारांकडून. रामायणचार्यांनी आम्हाला लढवणारे राम शिकवले नाही तर सीतेच्या विरहात रडणारे राम शिकवले. त्यांची एक कोर्स असते, त्यांची एक ट्रेनिंग असते. हे मीच सांगत नाही तर बागेश्वर बाबांनी देखील सांगितलं की जो कथाकार जितका जास्त रडतो आणि रडवतो त्याचं पाकिटही तितकंच मोठं असतं आणि तो कथाकारही तितकाच मोठा असतो. मासाहेबांनी शिवाजी महाराजांना रामायण सांगितले, पण त्या कोदंडपणी रामाचे ज्याने परस्त्रीचे हरण करणाऱ्या मर्दार्थ रावणाला देहांत शासन दिले आणि त्याची सोन्याची लंका भस्मसात केली. मासाहेबांनी शिवबांना भागवत सांगितले, पण त्या श्रीकृष्णाचे रासलीला करणाऱ्या श्रीकृष्णाचे नाही तर त्याचे की द्रौपदीचा कैवार घेऊन पांडवांचा पक्ष राखून कौरवांचा सहर करून परिप्राणाय दृष्टता अशा आपल्या अवताराचे प्रयोजन सार्थ करणाऱ्या बाळशिवबांचे भागवत सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज व रामचंद्र यांच्यात साम्य आहे. प्रभूंना वनवासाला जावं लागलं. प्रभूंनी आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन घेतले व प्रभू वनवासाला निघाले. प्रभूंच्या पाठोपाठ लोक आपले घरदार सोडून निघाले.
लोक एकच म्हणत होते, ज्या वनात राम राहील तेथे आम्ही नवीन अयोध्या वसू. नहीं तर भविता राष्ट्र यत्र रामो न भूपती ततवन भविता राष्ट्र यत्र रामो निवसती. ज्या वनात राम राहील तेथे आम्ही नवीन राज्य वसू. तसंच शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा दरबारात पेश करण्यासाठी अफजल खान निघाला होता. केदारजी व खंडोजी खोपडे हे देशमुख अफजल खानाला जाऊन मिळाले, कारण अफजल खान हा पराक्रमी आहे, धूर्त आहे, कपटी आहे. तो आतापर्यंतची एकही लढाई हारला नाही. आणि म्हणून आपण जर अफजल खानाला जाऊन मिळालो तर आपली सत्ता, संपत्ती, इमान, जहागिरी सुरक्षित राहील. म्हणून काही मराठे, काही देशमुख अफजल खानाला जाऊन मिळाले. छत्रपती फुकीरता हा हिंदूंना लागलेला खूप मोठा शाप आहे. जिकडं वारं वाहिलं तिकडं उठणायचं. आपल्याकडे एक मंत्री होते, रामविलास परसवान. लोक त्यांना हवामान तज्ञ म्हणायचे, कारण सत्ता कुणाची असो ते नेहमी सत्तेतच असायचे. कारण त्यांना बरोबर कळायचं की सत्ता कुणाची येणार आहे, मग ते त्या पक्षाबरोबर युती आघाडी करायचे. फुकीरता हिंदूंना लागलेला खूप मोठा शाप आहे. 4 दाणे मोजले कोंबडीच व्हावी, तसे सुलतान, छेदे आणि भोसले, भोसले आणि जाधव, जाधव आणि अनंत समाज अशा अनेक मराठ्यांना एकमेकाविरुद्ध झंझावित होते. आणि खेदाची गोष्ट ही की एकमेकांचे गळे घोटणारे हे मराठे या सुलतानाची चाकरी मात्र इमानाने बजवावित होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत एक नारा खूप चालला, बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे. मी कोणत्या पक्षाची नाही, मी कोणत्या धर्माची नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हाच माझा पक्ष, हाच माझा धर्म. शिवप्रभूंच्या चरित्रासाठी व धर्मासाठी पक्षाचा पक्ष घालवावा या मताची मी आहे. पण बटेंगे तो कटेंगे हा नारा देणाऱ्या विद्यारण्य मुनींसारख्या विद्वान तपस्व्याने प्रेरणा देऊन आणि कष्ट करून तापवलेल्या विजयनगराचा हास का झाला? तालिकोटची लढाई आपण का हरलो? मराठ्यांचं पानिपत का झाला याचा विचार करावा. आपण सुज्ञ आहात व सुज्ञांना अधिक सांगायची गरज नाही. आज तुम्हाला कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदुत्ववादी भेटतील, विशेषतः 2014 नंतर. कारण त्यांना माहित आहे सत्ता हिंदुत्ववाद्याची आहे व हिंदुत्ववादी होण्यातच आपला फायदा आहे. उद्या सत्ता बदलली की हेच बोलगवडी हिंदुत्ववादी सर्वात मोठे सेक्युलर होती. खरे हिंदुत्ववादी तेच की जे कथाकथित हिंदुत्ववादी सरकार सत्तेत नसताना हिंदुत्ववादी होते. सांगायचं तात्पर्य हेच की लोकांना सत्ता, संपत्ती, पद महत्वाचे असते, यासाठी ते कोणत्याही पक्षात जायला मागं पुढं पाहत नाही. सामान्य लोक जातील यात नवल काय. प्रभू रामचंद्र व रावणाचे युद्ध चालू होतं. प्रभूंकडे रथ सुद्धा नाही. एकाही देवाला असं वाटलं नाही की आपण आपला रथ प्रभूंना देवा. उलट राक्षस म्हणायचे रावण महाराज की जय आणि स्वर्गात देव म्हणायचे जय. वानर घोषणा द्यायचे सियावर रामचंद्र की जय, देव म्हणायचे जय. नारदांनी विचारलं नेमकं जय कोणाचा? देवांनी उत्तर दिलं ज्याचा विजय त्याचा जय. जसं स्वर्गातल्या देवांनी प्रभू रामचंद्रांना कोणत्याच प्रकारची मदत केली नाही, त्याचप्रमाणे अफजल खान आक्रमणावेळी शिवाजी महाराजांना कोणीच मदत केली नाही. या उलट खंडोजी व केदारजी खोपडे हे अफजल खानाला जाऊन मिळाले. पण जशी रामाबरोबर वनवासात जाणारी प्रजा होती, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांना साथ देणारी रयत होती. कान्होजीने शपथ घेतली, वतन साहेबांच्या पायावरी ठेविले, आपण व आपली लेक साहेबा पुढं खचो. त्या काळातला मराठी माणूस वतनावर इतका उदार होतो, हे महाराजांनी माणसात घडून आणलेल्या परिवर्तनाचा परिणाम आहे. आधी लगीन कोढाऱ्याचं मग राईबाचं असं सांगणारा तानाजी, तोफे आधी नमरे बाजी, सांगा मृत्यूला, चला घालूया स्वतंत्र संगरी, दीपोरी घाला, असं म्हणत शिर तुटून पडला, अंगावर असंख्य वार झाले तरी लढत राहणारा बाजी. खानाने दिलेले हिरे मोतींचा आम्हीच तुडकावून, अरे तुझा कौल घेतो की काय, मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय, असं म्हणत सुलतान झावा करणारा मुरारबाजी. मेसरीच्या खिंडीत 6 साथीदारांसह हजारोंच्या सैन्यावर तुटून पडणारे प्रतापराव. कन्हेरगडाच्या पायथ्याशी 700 मावळ्यांसह हजारोंच्या सैन्याशी लढणारे येसाजी, सूर्याजी, कित्येक नावं सांगावी. छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती समजून घेताना हे सगळं समजावून घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले पुरुष झाले की ज्यांनी आपल्या उपक्रमाला व्यक्तिगत आधार दिला नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नाही, हे आपल्या सर्वांचे राज्य, हे आपल्या सर्वांचं स्वराज्य. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राजाविना 25 वर्ष लढत होता. कारण प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली होती की हे माझं राज्य नाही, हे माझं स्वराज्य नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. एकदा एका इंग्लिश अधिकाऱ्याला विचारले की औरंगजेब लाखोच्या फौजेनिशी मराठ्यांशी लढत होता तरी मराठे पराभूत झाले नाही. या स्वराज्याला मराठ्यांना मातीत गाडण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मातीत गाडलं. तुम्ही इंग्रज दर मुठभर होतात, तुम्ही मराठ्यांना या महाराष्ट्र
महाराष्ट्राला पराभूत कसं केलं, त्या इंग्लिश अधिकाऱ्याने उत्तर दिलं, मुठभर मराठे इंग्रजांनी औरंगजेबाला पराभूत करू शकले नाही, कारण मराठे शिवाजी महाराजांना विसरले नव्हते आणि आम्ही मुठभर इंग्रजांनी मराठ्यांना महाराष्ट्राला पराभूत केलं, कारण मराठे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले होते. लक्षात घ्या, शिवचंबूंचे विस्मरण म्हणजे राष्ट्राचे मरण. आणि या देशाला जर समर्थ व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. मी फक्त माझ्या भाषणाचा शेवट आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.